19 फेब्रुवारीच्या माझ्या राजधानी दिल्ली येथील लोकव्याख्यानासाठी मी पहाटे 4:55च्या फ्लाईटने मुंबई एअरपोर्टवरून प्रयाण केले. दिल्ली एअरपोर्टवर उतरून मी जैन भवनमध्ये फ्रेश झालो आणि मग लेशपाल, शुभम आणि देवासोबत महाराज सदन आणि संसदेत जाऊन आलो. त्यानंतर सायंकाळी लोकव्याख्यानासाठी तयार होऊन मी ओल्ड राजेंद्रनगरकडे निघालो. तिथे मराठी पोरांची कुमक आधीपासूनच तैनात झाली होती. दिल्लीच्या स्टेजची पायरी चढताना मी आजवर केलेल्या हजारो व्याख्यानाचे स्मरण केले. प्रारंभीला मराठी अस्मितेची दीप प्रज्वलित करून मी आयोजकांचा सत्कार स्वीकारला आणि त्यानंतर लेशपालचा सन्मान झाल्यावर, संजय नहार सरांचे प्रास्ताविक व खासदार अमोल कोल्हेंचे भाषण झाल्यावर मी माझ्या शिवविचारांची बुलंद तोप दिल्लीवर डागण्यास सुरुवात केली. पहिल्याच वाक्यावर मिळालेल्या टाळ्या, शिट्ट्या आणि हुंकारानं दिल्लीचा असमंत दणाणून गेला. गावखेड्यातल्या पोराला आज दिल्ली गाजवण्याचा मान मिळाल्याने मी माझी सर्वोच्च वक्तृत्व शक्ती पणाला लावून सुमारे तासभर प्रबोधन केले. गेली 15 वर्ष मी घेऊन फिरत असलेली प्रबोधनाची मशाल आज दिल्लीत पेटवून अभिमान वाटला. जेव्हा जेव्हा दिल्लीत मराठा येतो तेव्हा इतिहास घडवूनच माघारी जातो. मीही तेच केलं. व्याख्यान संपल्यावर उपस्थित श्रोत्यांच्या प्रतिक्रिया, उत्साह, सेल्फ्या आणि फोटोंसाठीची धडपड पाहून इतिहास घडल्याची पावती मिळाली. जे प्रेम महाराष्ट्रात अनुभवत होतो तेच आज राजधानीत अनुभवून प्रचंड सुखावलो. राजेंद्रनगरवरून बाहेर पडेपर्यंत मिळालेल्या श्रोत्यांच्या शेकडो हस्तांदोलने आणि आलिंगनाने मी समृद्ध झालो. कार्यक्रमानंतर जैन भवनवर मुक्काम करून पहाटे 5ची फ्लाईट पकडण्यासाठी लेशपालचा निरोप घेतला. आल्यापासून जाईपर्यंत साथ दिलेले शुभम आणि देवाला सोबत घेऊन मी एअरपोर्ट गाठले आणि दिल्ली जिंकून पुण्याकडे प्रयाण केले. मला निमंत्रित केल्याबद्दल सरहदचे मनापासून आभार.